नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। नोटिफिकेशन PDF आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी भरती निघाली असून आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून करायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ही भरती आहे। ग्रुप C अंतर्गत ही भरती निघालेली आहे। वय इथे किती लागणार आहे, 19 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन खूप चांगले मिळणार आहे। 19,900 ते 1,12,400 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने करायची आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ही भरती आहे। या अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला। आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे, महाराष्ट्र लोकसेवा विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। जागा किती आहेत, 938 जागांसाठी भरती निघालेली आहे। खूप चांगली भरती आहे, खूप चांगल्या जागांसाठी भरती निघालेली आहे। पदाचे नाव बघा, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक, टंकलेखक या पदासाठी इथे भरती होणार आहे। वयोमर्यादा बघा, 19 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकतात। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर बघा, अनुभव आणि फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात का, तर हो, अनुभवी आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज हा तुम्ही इथे ऑनलाईन करू शकता। वेतन तुम्हाला 19,900 ते 1,12,400 पर्यंत इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी आहे का, तर हो, अर्ज फी आहे। मागास वर्गासाठी 394 आणि मागास वर्गासाठी 294 इथं अर्ज फी आहे। नोकरीचे प्रकार कशा आहे, परमनंट भरती असणार आहे। निवड प्रक्रिया हो, परीक्षेद्वारे इथे निवड केली जाणार आहे। अर्ज सुरू होण्याची तारीख हो, अर्ज सुरू झालेले आहेत। 10 ऑक्टोबर 2025 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा, 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे, तर संपूर्ण महाराष्ट्र इथे असणार आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत। एज्युकेशन काय लागणार आहे, जागा किती असणार आहेत, ते संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण इथे पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत ही भरती निघालेली आहे। महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 करता ही भरती निघालेली आहे। 938 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे आणि ही गट क संवर्गातील जागा आहेत। त्यानंतर आपण बघा, इथे वेतन किती मिळणार आहे, कुठल्या संवर्गातून जागा आहेत, विभाग कुठले आहे आणि एकूण पदे किती आहेत हे आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। उद्योग निरीक्षक यांच्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। S13 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे, म्हणजेच 35,400 ते 1,12,400 पर्यंत तुम्हाला इथे वेतन राहणार आहे आणि अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे दे राहणार आहे। एकूण पदे किती असणार आहेत, 9 जागांसाठी इथे भरती होणार आहे। तांत्रिक सहाय्यक यांच्यासाठी बघा, विभाग आहे वित्त विभाग। S10 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे, 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे। अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे दे इथे लागू राहणार आहे। आणि एकूण किती जागांसाठी इथे भरती होणार आहे, तर 4 जागांसाठी इथे भरती होणार आहे। कर सहाय्यक या पदासाठी सुद्धा इथे जागा आहेत। वित्त विभागाअंतर्गत हे विभाग असणार आहे। S8 म्हणजेच तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपये सॅलरी मिळणार आहे। आणि इथे किती जागा आहेत, 73 जागांसाठी इथे भरती होणार आहे। लिपिक, टंकलेखक, तर हे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाच्या महाराष्ट्रातील विविध कार्यालयात ही भरती असणार आहे। तुम्हाला इथे S6 सॅलरी भेटणार आहे, वेतन श्रेणी, आणि 19,900 ते 63,200 तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। 852 जागांसाठी इथे भरती होणार आहे। टोटल तुमचे इथे किती जागा असणार आहेत, 938 जागांसाठी इथे भरती होणार आहे।
त्यानंतर बघा अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि कालावधी बघा. अर्ज सादर करण्यासाठी कालावधी बघा दिनांक 7 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरण्याची तारीखसुद्धा तुम्ही 27 ऑक्टोबरपर्यंत इथे भरू शकता. त्यानंतर चलनाद्वारे जर तुम्हाला पेमेंट करायची असेल तर दिनांक 29 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर बँकमध्ये भरण्याची मुदत तुम्हाला 30 ऑक्टोबरपर्यंत देण्यात येणार आहे. बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे डेटसुद्धा दिलेली आहे. त्या डेटमध्ये तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. बघा तुम्हाला काही तरतुदी आरक्षणसुद्धा याबद्दल माहिती दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. तुम्ही वाचून घ्या, त्यानंतरच तुम्ही इथे अर्ज करायचा आहे. तुम्हाला वेतन श्रेणी आणि भत्ते मी सांगितलेले आहे. विविध पदासाठी वेगवेगळं वेतन असणार आहे ते मी सांगितलेलं आहे. पात्रता बघा तुम्हाला इथे पात्रतासुद्धा दिलेलं आहे. तुमचं एज काय असणं हे गरजेचं आहे ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. बघा इथे शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे. तुम्हाला इथे मान्यताप्राप्त विद्यापीठामधून तुम्ही जर ग्रॅज्युएट केला असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. उद्योग निरीक्षक गट क वर्गातील शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे. आणि जे उद्योग निरीक्षक गट क आहे त्यांच्यासाठी बघा अभियांत्रिकामधील स्थापत्य अभियांत्रिका तसंच स्थापत्य अभियांत्रिकामधील विषयाच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या नगररचना इत्यादी विषय व्यतिरिक्त आणि तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील सावधिक विद्यापीठातील पदवी असेल तर तुम्ही इथे अर्ज हा करू शकता. बघा उद्योग निरीक्षक यांच्यासाठी ही एज्युकेशन क्रायटेरिया दिलेली आहे. त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि 3 यांच्यासाठी पदविका पदवीच्या शेवटच्या परीक्षात असेल तर तुम्ही इथे परीक्षेसाठी बसू शकता. पण जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेसाठी अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यकता अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत बघा जेव्हा मुख्य परीक्षेसाठी फॉर्म भरायचा असणार आहे त्या दिवसापर्यंत तुम्ही पदवी पात्र होणे म्हणजे पदवी उत्तीर्ण होणे गरजेचं आहे. बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे. टंकलेखन अर्हतासुद्धा इथे दिलेले आहेत, ते सुद्धा असणे गरजेचं आहे. बघा लिपिक कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक वर्गासाठी तुम्हाला टायपिंगसुद्धा इथे लागणार आहे. मराठी टंकलेखन वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट हे कर सहाय्यकसाठी लागणार आहे. आणि लिपिकसाठी मराठी टंकलेखन वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट असं तुम्हाला इथे लागणार आहे. अशा पद्धतीने तुमचं जर एज्युकेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर बघा परीक्षेचे टप्पे इथे तुम्हाला पूर्व आणि मेन एक्झाम इथे असणार आहे. प्री आणि मेन परीक्षेचे टप्पे बघा इथं प्री आणि मेन्स एक्झाम असणार आहे. औद्योगिक निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक यांच्यासाठी संयुक्त व पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा असा असणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणाची असणार आहे आणि संयुक्त मुख्य परीक्षा ही 400 गुणाची असणार आहे. जे पूर्व परीक्षा पास आहेत त्यांनी मुख्य परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. अशा पद्धतीने तुमच्या इथे एक्झाम घेतली जाणार आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यासाठी सिलेबस वगैरे तुम्हाला मिळेल, त्यानुसार तुम्ही पाहायचं आहे. परीक्षा शुल्क तर मी तुम्हाला सांगितलेले आहे, त्यानुसार इथे परीक्षा शुल्क असणार आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर डिटेल आहे. यानंतर जागा वाटपसुद्धा इथे दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानुसार तुम्ही इथे अर्ज करू शकता. हा PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही हा PDF डाउनलोड करा आणि त्यानुसार तुम्ही ही माहिती संपूर्ण काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अशा पद्धतीचा हा आजचा व्हिडिओ होता. कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.